देशभरातील महत्त्वाची शहरं वंदे भारत एक्सप्रेसनं जोडली गेलेली आहेत. मात्र या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये केवळ आसन व्यवस्था असल्यामुळे प्रवाशांना लांबचा प्रवास असह्य होत होता आणि त्यामुळे आता शयनयान वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शयनयान वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. दिल्लीमध्ये सध्या पसरलेलं धुकं आणि 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून उड्डाण करणाऱ्या किंवा दिल्लीला जाणाऱ्या विमानांना विलंब होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी विमानाची वेळ तारीख याची खात्री करून नियोजन करावं अशी सूचना एअर इंडियानं केली आहे. ठाणे शहर, कळवा आणि मुंब्र्यामध्ये गुरुवारी पाणी कपात असणार आहे. ठाणे मनपाकडून त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. ठाणे मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर गळती होत असल्यानं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. 16 जानेवारीला सकाळी 9 ते रात्री 9 असा 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी कपातीमुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं नागरिकांना केलं. पुढील काही वर्षात मोबाईलची जागा स्मार्ट चष्मा घेणार आहे. मेटा आणि ॲपल सारख्या कंपन्या हे तंत्रज्ञान आणण्यात गुंतलेले आहेत. सॅमसंग आणि गुगल सारख्या कंपन्या देखील AI फीचर्स असलेले स्मार्ट ग्लासेस लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. कोस्टल रोडवरील वेगवान वाहतुकीला मुंबईकरांची पसंती मिळते. मागील वर्षातील मार्च ते डिसेंबर 2024 पर्यंत वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गावरून 50 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केलाय. तर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे या मार्गावरून 7 महिन्यात 32 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केलाय. राज्यातील 13,595 अंगणवाड्यांमधील लहान मुलांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी RO युनिट आणि करमणुकीसाठी LED TV देण्यात येणार आहे. याशिवाय लहान वयात मुलांना पाण्याचं महत्त्व कळावं, पाण्याची बचत व्हावी यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय देखील नवी मुंबईतील एकात्मिक बाल विकास आयुक्तांनी घेतलाय. गेल्या 5 वर्षात खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सातत्यानं चांगली पगारवाढ दिली जाते. 2025 मध्ये देखील कर्मचाऱ्यांना सरासरी 9.4% इतकी वेतनवाढ दिली जाईल असा अंदाज मनुष्यबळ सल्लागार संस्था मर्सरनं सर्वेक्षणात मांडलाय. पुणे महापालिकेनं मेंटल हेल्थ ॲप खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगलं राहावं तसंच त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी हे ॲप खरेदी केलं जाणार आहे. मनपा प्रशासनाच्या स्थायी समितीसमोर ॲप खरेदीचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. एसटी महामंडळाच्या संशयित ड्रायव्हर आणि कंडक्टरची मद्यप्राशन तपासणी करण्यात येणार आहे. 16 ते 20 जानेवारी दरम्यान ही तपासणी करण्यात येणार असल्याचं पत्रक महामंडळानं काढलंय. एसटीच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरची करण्यात येणारी तपासणी ही सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक, प्रशिक्षण पर्यवेक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. सिम कार्ड खरेदी करण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. आता सर्व नवीन सिम कार्ड कनेक्शनसाठी आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हे नवे निर्देश जारी करण्यात आले. मुंबईसह महानगरात वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं बंदी घालणं शक्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयानं सरकारला केली. हा तोडगा व्यवहार्य आहे की नाही याचा अभ्यास करण्यासाठी 15 दिवसात तज्ज्ञ महापालिका आणि वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत. उद्योग क्षेत्राला पूरक अभ्यासक्रम राबवण्यास IIT मुंबईनं सुरुवात केलेली आहे आणि त्यानुसार IIT मुंबईमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मोबिलिटी हा नवा उपक्रम किंवा हा नवा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनं शिकवला जाणार आहे. मोठ्या कंपन्या आणि विकासकांकडे कोट्यवधींची मालमत्ता कर थकीत आहे आणि माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात मुंबईतील 30 बड्या थकबाकीदारांची यादी आणि थकीत मालमत्ता कराची माहिती दिली आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून 20 ठिकाणं फेरीवाला मुक्त करण्यास मुंबई महानगरपालिका अपयशी ठरलेली आहे अशी टीका उच्च न्यायालयानं केली आहे. तसंच न्यायालयानं यावेळी राज्य सरकारला बॉम्बे पोलीस ॲक्ट आणि मुंबई महापालिका कायद्यामध्ये सुधारणा करून पोलिसांवर अधिक जबाबदारी टाकण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं वाऱ्यांची स्थिती बदलली आहे. परिणामी तापमानामध्ये चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे. देशभरात गेल्या वर्षात अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज पडणं, उष्णतेच्या लाटा, थंडीच्या लाटा आणि गारपीट आदी हवामान प्रकोपाच्या घटनांमध्ये 2400 लोकांचा मृत्यू झालाय. त्यापैकी 1280हून अधिक जणांचा वीज पडून आणि वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झालाय. सविस्तर बातमी पाहूयात. भारतीय नौदलासाठी बुधवारचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, कारण याच दिवशी नौदलाच्या ताफ्यात एकाच वेळी 2 शक्तिशाली युद्धनौका आणि पाणबुडीचा समावेश झालाय. कोणत्या आहेत या 3 युद्धनौका आणि युद्धनौकांची काय खासियत आहे आणि या युद्धनौका किती शक्तिशाली आहेत ते पाहूया.
बुधवारी भारतीय नौदलात INS सुरत, INS निलगिरी या युद्धनौका आणि INS वाक्षीर या पाणबुडीचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। नौदल ताफ्यात या युद्धनौकांच्या समावेशाने भारताची सागरी सुरक्षा अधिक भक्कम झाली आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या दोन युद्धनौका आणि पाणबुडी मुंबईच्या माझगाव डॉकमधील शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये डिझाईन करून बनवण्यात आलेल्या आहेत। INS सुरत ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 15B अंतर्गत बनवण्यात आलेली चौथी आणि शेवटची स्टेल्थ गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे। INS निलगिरी प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनवण्यात आलेली पहिली स्टेल्थ फ्रिगेट आहे। INS वाक्षीर पाणबुडी प्रोजेक्ट 75च्या स्कॉर्पियन वर्गाची 6वी आणि शेवटची पाणबुडी आहे। को सशक्त करने की तरफ हम एक बहुत बड़ा कदम उठा रहे हैं। देशाची सागरी सीमा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने युद्धनौका आणि पाणबुडीच्या कमिशनिंगचा हा दिवस भारतीय नौदलाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल। याच रूपाने भारतीय नौदलाच्या शिरपेचात 1-2 नाही तर 3 मानाचे तुरे रोवण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील सर्वात दुसऱ्या मोठ्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन केलं। हे मंदिर नवी मुंबईतील खारघरमध्ये उभारण्यात आले। भगवान श्री कृष्णाला समर्पित हे भव्य मंदिराचं नाव श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर असं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारघरमधील तब्बल 7 एकर जमिनींवर उभारलेल्या इस्कॉन मंदिराचं लोकार्पण करण्यात आलंय। मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला। श्री श्री राधा मदन मोहनजी असं या मंदिराचं नाव असून त्याच्या उभारणीसाठी तब्बल 160 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आलाय। हे देशातील लोकप्रिय मंदिरापैकी एक असल्याचं सांगितलं जात असून संपूर्ण परिसर सुसज्ज आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री राम, लक्ष्मण, सीता, राधा, कृष्ण आणि नित्यानंद प्रभू, चैतन्य महाप्रभू यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। या मंदिराच्या बांधकामासाठी एकूण 12 वर्ष लागली। अतिशय भव्य असं हे मंदिर पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या विशेष दगडांनी बांधण्यात आलंय। या मंदिराच्या बांधकामात भक्तांचा मोठा हातभार लागलाय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। महिलांना रिक्षा व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणारी पिंक ई-रिक्षा योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे। या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 600 महिलांना पिंक रिक्षासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। जळगावच्या यावल तालुक्यातील वडरी गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा महसूल पथकानं पाठलाग करून डंपर पकडला। डंपर चालक मात्र डंपर सोडून पसार झाला। दरम्यान महसूल पथकानं डंपर जप्त करत चालकाला नोटीस बजावली आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील शेतकऱ्यांना नदीच्या पाण्यातून ये-जा करावी लागते। पर्यायी पुलाची व्यवस्था नसल्यानं शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाण्यातून प्रवास करावा लागतोय आणि अनेक वेळा मागणी करून देखील शासन दरबारी दखल घेतली जात नाहीये। त्यामुळे याच पाण्यातून शेतकरी आणि गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील शिवपाणंद आणि शेतरस्ते तातडीनं मोकळे करावेत अशी मागणी महाराष्ट्र शिवपाणंद चळवळ समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे। यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। घरपट्टी आणि पाणी बिल आणि परवानाच्या थकीत बिलाच्या दंडात तब्बल 80% इतकी सवलत कोल्हापूर महापालिकेनं लागू केली आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। कोल्हापूरच्या रंकाळा तलावाला प्रदूषणाचं ग्रहण लागलंय। तलावात श्याम सोसायटी परिसरातील नाल्याचं थेट सांडपाणी मिसळत असल्यानं अनेक मासे मृतावस्थेत आढळले आहेत। त्यामुळे पाण्याला मोठी दुर्गंधी पसरली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 56,231 क्विंटलची आवक झाली। यात पुणे बाजारात कांद्याची 9,000 क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात लाल कांद्याची 12,000 क्विंटलची आवक झाली। लाल कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 2,939 इतकी आवक झाली आहे तर त्याला 2,199 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। दोंडाईचा येथील बाजारात पिवळ्या जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक 831 क्विंटल इतकी झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 58,602 इतकी आवक झाली आहे। सोयाबीनला 4,014 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली आहे। देशातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत। मंगळवार अखेर देशभरात 632.27 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्यात। गव्हाची पेरणी उच्चांकी क्षेत्रावर झालेली आहे आणि पाण्याची चांगली उपलब्धता आणि चांगली थंडी पडल्यामुळे गव्हाला पोषक वातावरण आहे। त्यामुळे यंदा देशात गव्हाचं उच्चांकी उत्पादन होण्याचा अंदाज आहे। कवठे महांकाळ तालुक्यात आता द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून बेदाणा निर्मितीसाठीचे शेडही सज्ज झालेले आहेत। तसंच द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी देखील तालुक्यात काही भागात दाखल झाले। सध्या सप्टेंबर महिन्यात आगाप छाटणी घेतलेल्या बागांचा द्राक्ष विक्री हंगाम सुरू झालाय।
टोरेस कंपनीचं प्रकरण ताजं असतानाच फसवणुकीचं नवं प्रकरण समोर आलेलं आहे. मनी एज कंपनीनं 3,000 गुंतवणूकदारांची 100 कोटींनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी कंपनीच्या 4 संचालकांविरोधात गुन्हा दाखल झालाय. नागपुरात 2023च्या तुलनेमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये 10% वाढ झालेली आहे. घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या वादातून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संस्थेचे बनावट दस्तऐवज आणि बनावट शिक्क्यांचा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप 5 जणांवर ठेवण्यात आलाय. दापोलीमध्ये 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या निलेश बाकर यांचा मृतदेह विहिरीमध्ये पोलिसांना आढळून आला. अनैतिक संबंधातून पतीची पत्नीनं प्रियकराच्या संगनमतानं हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांनाही ताब्यात घेतले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अशात शरद पवार आणि अजित पवार हे कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं बारामतीमध्ये एकाच व्यासपीठावर येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष लागलंय. नव्या सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर खासगी सचिव अथवा विशेष कार्य अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर खासगी व्यक्ती नियुक्तीस मनाई करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना धक्का दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मंत्री आस्थापनेवर नियुक्त करण्याचा मंत्र्यांच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.